आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटकेची शक्यता। आसाममध्ये भीषण अपघातात 12 जण ठार। चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा उत्साहात। पत्नीला ब्लॅकमेल करणारा पती पोलिसांच्या ताब्यात। गायिका अंतरा कुलकर्णीची श्री समादेवी मंदिराला भेट। राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने पत्रकार राजेंद्र हजारे सन्मानित। रोटरी क्लबचा अन्नोत्सव उद्यापासून। सार्वजनिक वाचनालयातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी। मजगावात उद्यापासून पंचस्थळ मूर्तीची प्रतिष्ठापना। ग्रामीण भागातही कानडीकरणाचा वरवंटा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले होते। त्यानुसार त्यांना 3 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु अरविंद केजरीवाल यांनी हे समन्स धुडकावून लावले। परिणामी त्यांच्या घरावर ईडीची धाड पडण्याची शक्यता असून त्यांना अटक होण्याची भीती आप नेत्यांनी व्यक्त केली आहे। 3 जानेवारी रोजी केलेल्या पोस्टमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या सकाळी ईडी कडून छापा टाकण्याची शक्यता आहे। मंत्री आतिशी यांनीही अशीच पोस्ट करत म्हटले, ईडी उद्या सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकणार असल्याची बातमी येत आहे। अटक होण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा की आज अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता आहे। दरम्यान आप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली असून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे। आसाममध्ये भीषण अपघातात 12 जण ठार। आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी कोळसा वाहून नेत असलेला मालवाहू ट्रक आणि प्रवासी बसच्या अपघातात 3 मुलांसह 12 जण मृत्युमुखी पडले तर 38 जण जखमी झाले। अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। गोलाघाटचे जिल्हा आयुक्त पी उदय प्रवीण यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्ग 715 वर डेरगाव जवळील बालीजान येथे हा अपघात झाला। 49 प्रवासी घेऊन जाणारी बस ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मृतांपैकी 6 महिला आहेत। ते सर्वजण बासा भरलुवा गावातील रहिवासी आहेत। जिल्हा आयुक्तांनी सांगितले की एकूण 31 जखमींवर जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अन्य इतर किरकोळ जखमींना डेरगाव येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे।
चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा उत्साहात. बेळगाव शहर आणि उपनगर व ग्रामीण भागातील महिला वर्गाने गुरुवारी लक्ष्मीची पूजा उत्साहात पार पडली. या निमित्ताने शहर, शहापूर, अनगोळ, वडगाव, टिळकवाडी बाजारपेठेमध्ये मार्गशीर्षच्या पूजेची तयारी करण्यासाठी चौथ्या लक्ष्मीची पूजा आणि आरती महालक्ष्मी महात्मा ग्रंथाचे वाचन केले. या निमित्ताने बुधवारी बेळगाव मध्ये महिलांची गर्दी उसळली होती. बुधवारी फळे आणि केळी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी झाली होती. मार्गशीर्ष महिना असल्याने 5 फळे 50 रुपये, केळी 40 रुपये डझन, हार 30 रुपये दराने विक्री करण्यात येत होते. पत्नीला ब्लॅकमेल करणारा पती पोलिसांच्या ताब्यात. पत्नीला घटस्फोट न दिल्यास अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करू अशी धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे. शहरातील रहिवासी असलेल्या किरण पाटील याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला असून तो दुसऱ्या महिलेशी लग्न करणार होता. तसेच खासगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. पतीच्या धमक्यांनी घाबरलेल्या पत्नीने त्याला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पती किरणने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी किरणला ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्याच्या मोबाईलवर पत्नीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याचे समोर आले. गायिका अंतरा कुलकर्णीची श्री समादेवी मंदिराला भेट. बेळगावची कन्या आणि संपूर्ण जगात पाहत असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील सूरनवा ध्यासनवा या रियालिटी शोची उपविजेती अंतरा कुलकर्णी हिने दर्जेदार गाण्यांची मालिका सादर करत उपविजेतेपदाचा मान पटकावला. या स्पर्धेतील उपविजेती अंतरा उमेश कुलकर्णी हिने बुधवारी समादेवी गल्लीतील श्री समादेवी मंदिराला भेट देऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. बुधवारी सकाळी श्री समादेवी संस्थान आणि वैश्यवाणी समाज व वैश्यवाणी महिला मंडळ, वैश्यवाणी युवा संघ यांच्या वतीने अंतरा कुलकर्णी हिचा मंदिरात खास सत्कार करण्यात आला. यावेळी जयश्री हनमशेठ, पूजा मालशेठ यांच्या हस्ते श्री समादेवीच्या आशीर्वादाची साडी, नारळ, फळे देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अक्षता कलघटगी, माजी अध्यक्षा भारती केसरकर, अश्विनी कलघटगी, शीतल कुर्तुडकर, भारती नाकाडी, रेखा कलघटगी, रजनी मुरकुंबी, रवी कलघटगी, रवी मालशेठ, श्री समादेवी कार्यालयाचे व्यवस्थापक कमलाकांत घेवारी यावेळी उपस्थित होते. राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने पत्रकार राजेंद्र हजारे सन्मानित. निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची आढावा महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली होती. बुधवारी कोल्हापूर दसरा चौकातील शाहू स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना कोल्हापूरच्या आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर जिल्हा गृह उपाधीक्षिका प्रिया पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार राजेंद्र हजारे यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. रोटरी क्लबचा अन्नोत्सव उद्यापासून. रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित अन्नोत्सवाला शुक्रवार दिनांक 5 पासून क्लब रोडवरील सिपिएड मैदानावर प्रारंभ होत आहे. हा महोत्सव रविवार दिनांक 14 जानेवारी पर्यंत चालणार आहे. अन्नोत्सवात 185 स्टॉल्स मांडण्यात येणार असून त्यासाठी 1.40 लाख चौरस फूट जागेमध्ये भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी 10 दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात सर्व समाजाचे आणि देशाच्या विविध भागातून आलेले लोक राहत असल्याने त्यांची खाण्यापिण्याची आवड वेगवेगळी आहे. या सर्व समाजाच्या लोकांना त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1997 मध्ये रोटरी क्लबतर्फे सर्वप्रथम अन्नोत्सव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक वाचनालयातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. थोर समाजसेवक ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, अशी माहिती म्हसवड येथील प्राध्यापक कविता म्हेत्रे यांनी एकपात्री माध्यमातून दिली. सार्वजनिक वाचनालयातर्फे सावित्रीबाई फुले जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने प्राध्यापक कविता म्हेत्रे यांचा मी सावित्री ज्योतिराव फुले यावर एकपात्री प्रयोग झाला. महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत, उपाध्यक्ष विनोद गायकवाड, लता पाटील आदींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मजगावात उद्यापासून पंचस्थळ मूर्तीची प्रतिष्ठापना. मजगावमधील कलमेश्वर पब्लिक ट्रस्ट कमिटी व ब्रह्मदेव जीर्णोद्धार कमिटीतर्फे पंचस्थळ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्त शुक्रवारपासून सोमवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मदेव प्रभावळी सोबतच गणपती, नागदेवता, कलमेश्वर मंदिर नंदी, गजलक्ष्मी यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. शुक्रवारी मूर्तीची उपनगरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 6 रोजी 108 कलश मिरवणूक
आयोजित केली आहे। रविवार दिनांक 7 पंचस्थळ मूर्तीची स्थापना केली जाणार आहे। सोमवार दिनांक 8 रोजी सकाळी 7 वाजता पूजा विधी व प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता मान्यवरांचा सत्कार व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे। भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ग्रामीण भागातही कानडीकरणाचा वरवंटा। शहर परिसरात प्रशासनाने कानडीकरणाचा वरवंटा सुरू केला आहे। हा प्रकार आता शहरालगतच्या गावातही सुरू झाला आहे। येत्या 7 दिवसात फिरनवाडी मच्छे भागातील दुकाने, व्यापारी आस्थापने, उद्योग व्यवसायांवरील नामफलक कन्नडमध्ये लिहावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे। यामुळे मराठी भाषिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे। मच्छे फिरनवाडी नगरपंचायतीने कार्यक्षेत्रातील दुकाने, उद्योग व्यवसाय, व्यापारी आस्थापने यांना नोटीस बजावली आहे। त्यानुसार नामफलकावर मोठ्या अक्षरात कन्नड भाषेचा वापर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। कडोली येथील मराठी साहित्य संघ, सांगाती साहित्य अकादमी व ग्रामस्थ आयोजित 39वे साहित्य संमेलन रविवार दिनांक 7 रोजी होणार आहे। दुर्दुंडेश्वर विरक्त मठाच्या आवारातील स्वामी विवेकानंद नगरीत हे संमेलन होत आहे। वारणा नगर मधील प्राध्यापक दिनेश पाटील संमेलनाध्यक्ष असून संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे। संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार आहे। उद्योजक अशोक शिरोळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे। पहिल्या सत्रात सकाळी 10:30 ते 1 या वेळेत संमेलनाध्यक्षांचे भाषण होईल। दुपारी 1 ते 2 या वेळेमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सत्रात ठाणे येथील संदीप कदम यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे। एपीएमसीतील वीज निर्मिती केंद्राचे उद्घाटन। एपीएमसी आवारात महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यापासून 200 युनिट वीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नगर प्रशासन मंत्री रहीम खान यांच्या हस्ते झाले। या ठिकाणी रोज 50 किलो ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येत आहे। ही वीज परिसरातील पथदीपांसाठी वापरण्यात येत असून या प्रकल्पातून जैविक गॅस निर्मितीही करण्यात येत आहे। काही व्यापाऱ्यांना सिलेंडर भरून देण्यात येत आहे। इंदिरा कॅन्टीन व निराश्रित केंद्रातही याचा वापर केला जात आहे अशी माहिती देण्यात आली। यावेळी आमदार राजू सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर उपस्थित होते। संगोडी रायण्ण उत्सव 17 पासून।
यंदा संगोळी रायण्णा उत्सव 17 आणि 18 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार महांतेश कौजलगी यांनी दिली. संगोळी रायण्णा उत्सवाची पूर्वतयारी बैठक मंगळवारी संगोळी रायण्णा मेमोरियल वेलफेअर हॉलमध्ये झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, यंदाच्या उत्सवासाठी सरकार 1 कोटी रुपये अनुदान देणार आहे. या महोत्सवात रॉक गार्डन, रोड ब्रिजसह विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. अयोध्या प्रतिष्ठापनानिमित्त घरकुल वृद्धाश्रमात विशेष कार्यक्रम. नवीन वर्षाच्या शुभदिनी घरकुल वृद्धाश्रमात एक नवीन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सवाच्या निमित्ताने विशेष प्रार्थना आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक आणि देशकार्यात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने 22 जानेवारीपर्यंत दररोज श्रीराम नामस्मरण, रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालीसा पठण असा सामूहिक सामाजिक कार्यक्रम केला जात आहे. नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. परिवहनच्या ताफ्यात आणखी 100 पालखी बसेस. कर्नाटक राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबरमध्ये 40 पालखी बस दाखल झाल्या आहेत. या बसेसचा वापर पर्यटनासाठी करण्यात येत असून त्याला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नवीन वर्षात आणखी 100 पालखी बस दाखल होणार असल्याची माहिती कर्नाटक राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनुभव कुमार यांनी नुकतीच दिली. हॅपीनेस इज ट्रॅव्हलिंग या टॅगलाईन खाली चालणाऱ्या पालखी बसेस सेवेत दाखल झाल्यापासून पूर्ण क्षमतेने धावत आहेत. या बसेसमध्ये 30 स्लीपर कोचसह अंबारी बसेसप्रमाणे सोयी उपलब्ध आहेत. मराठा मंडळ गृहविज्ञान महाविद्यालयात बालिका दिवस साजरा. येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मजगाव येथील SNK पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मराठी प्राध्यापिका डॉक्टर सविता मोटाराचे या प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर HJ मोळेराखी यांनी भूषवले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर आरती जाधव यांनी प्रस्तावना मांडून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वृषाली कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी ऐश्वर्या पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिया अनगोळकर यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. मराठा मंडळच्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. मराठा मंडळ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त ओरल पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी, ओरल सर्जरी व युथ रेड क्रॉस विंग यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला महावीर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉक्टर रमाकांत नायक, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यलबुर्गी, ओरल पॅथॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉक्टर विजय कोटशेट्टी, ओरल सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर तुषार बांदिवडेकर, युथ रेड क्रॉस विंगच्या प्रमुख डॉक्टर विप्लवी चव्हाण उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक नाथाजीराव हलगेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिबिराचे उद्घाटन झाले. विवेकानंद सोसायटीतर्फे यश देसाईचा सत्कार. जर्मनीतील विन्स्टेन कंपनीत अभियंता म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यश देसाई याचा कॉलेज रोडवरील विवेकानंद मल्टीपर्पज सोसायटीतर्फे नुकताच गौरव करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष कुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक प्रशांत पाटील यांनी यशचा सत्कार केला. यावेळी प्राध्यापक दत्तात्रय नाडगौडा व सोसायटीच्या संचालकांसह संदीप देसाई, सुरेखा देसाई आदी उपस्थित होत्या. अर्चना दरवंदर यांनी आभार मानले. भरतेश ग्लोबल बिझनेस स्कूल कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ संपन्न. भरतेश शिक्षण संस्थेच्या ग्लोबल बिझनेस स्कूल कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ संपन्न झाला. याचे उद्घाटन उद्योजक रोहन जुवळी यांनी केले. प्रमुख पाहुण्या आशालता मालिया यांनी मार्गदर्शन केले. कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना बाजार आणि प्रशासकीय घडामोडींविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर पद्मप्रिया कंतगल यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. विद्यापीठाचे प्रशासक डॉक्टर प्रसाद दड्डीकर यांनी विद्यार्थ्यांना शपथविधी दिला. 2021 ते 23 या शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सनम व वर्षा यांचा सत्कार करण्यात आला. वीज वाहिनीला स्पर्श होऊन बेकवाड येथे शेतकऱ्याचा मृत्यू. झुंजवाड येथील शेतकऱ्याचा विद्युतभारित वाहिनीला हात लागल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर सांगाप्पा माळवी वय 34 असे मृत झालेल्याचे नाव आहे. घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे. माहिती अशी की सध्या रब्बी हंगाम असल्याने शेतात पिकांना कूपनलिकेद्वारे पाणी देण्यात येते. कूपनलिका चालू झाली नाही म्हणून ज्ञानेश्वर यांनी विद्युत पेटीकडे जाऊन पाहणी केली. त्यावेळी वीज प्रवाह चालूच होता. एका वीज
वीज वाहिनीला ज्ञानेश्वर यांचा हात लागला, त्यांना विद्युत धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. इरफान तालिकोटी ट्रॉफी FCC BD संघाकडे. खानापूर क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित इरफान तालिकोटी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत BD येथील FCC संघाने विजेतेपद मिळवले. विजेता संघाला 56,666 रुपये व चषक देण्यात आले. उपविजेता सनराईज संघ खानापूर यांना 26,666 रुपये व चषक देण्यात आले. या स्पर्धेत एकूण 40 संघांनी भाग घेतला होता. FCC BD संघाने प्रथम फलंदाजी करून 8 षटकात 7 गडी बाद 81 धावा जमवल्या, तर प्रतिस्पर्धी सनराईज खानापूर संघाने 8 गडी गमावून केवळ 35 धावा मिळवल्या. त्यामुळे 46 धावांनी BD FCC संघाला विजयी घोषित करण्यात आले. सामनावीर म्हणून मंजुनाथ पाटील BD, उत्कृष्ट फलंदाज म्हणून इम्रान तालिकोटी देवराई, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून युसुफ सणदी यांची निवड झाली. हर्षद दफेदार BD यास मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. यावेळी इरफान तालिकोटी यांनी खानापूर तालुक्यातील क्रीडापटूंना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जात असल्याचे सांगितले. बक्षीस समारंभावेळी फादर नेल्सन पिंटो, मोहद्दीन दावणगेरी, MA इनामदार, सूर्याजी पाटील, लैकल्ली बिचुनावर, सुरेश देसाई, महादेव कदम, NK, JS मुजावर, मुजफ्फर तिगडी, अनिल सुतार, सावित्री मदार, हयात तासेवाले, कुदळे आदी उपस्थित होते. आता ज्युनियर कुस्तीपटूंचा डाव. भारतीय कुस्तीत सुरू असलेल्या वादाला बुधवारी नव्याने तोंड फुटले. आता शेकडो कुस्तीपटू कारकिर्दीतील महत्त्वाचे 1 वर्ष वाया गेल्याच्या विरोधात जंतर मंतरवर एकवटले आहेत आणि यासाठी त्यांनी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांना दोषी ठरवले आहे. यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या विविध भागातून बसमधून कुस्तीपटू येथे पोहोचले आहेत. यापैकी जवळपास 300 बागपतमधील छपरौलीतील आर्य समाज आखाड्यातील आहेत. अनेक जण नरेलातील वीरेंद्र कुस्ती अकादमीतून आलेले आहेत. अनेक खेळाडू लवकरच जंतर मंतरवर आपल्या सहकारी खेळाडूंना साथ देण्यासाठी येणार असल्याचेही सांगितले जात आहे. या खेळाडूंना रोखताना सुरक्षा रक्षकांना खूप त्रास झाला. ज्युनियर खेळाडूंनी बजरंग, साक्षी व विनेश विरुद्ध घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात फलक पकडले होते. यावर UWW आमची कुस्ती या 3 खेळाडूंपासून वाचवा असा मजकूर लिहिला होता. तर नव्या कुस्ती महासंघाबाबत आक्षेप नाही. साक्षी. ब्रुजभूषण शरण सिंग यांचा विश्वासू संजय सिंग यांना बाहेर ठेवल्यास आम्हाला नवीन भारतीय कुस्ती महासंघाबाबत कोणताही आक्षेप नाही, असे ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने बुधवारी म्हटले. साक्षीने 21 डिसेंबरला संजय सिंग WFI अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. माझ्या आईला WFIचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषणचे समर्थक धमकीचे फोन करत आहेत, असा आरोप साक्षीने केला. ती म्हणाली की आम्हाला नव्या महासंघाबाबत केवळ संजय सिंग यांचा समावेश असल्याची अडचण आहे. त्यांच्याशिवाय नवीन महासंघ व समितीबाबत आम्हाला काहीही हरकत नाही. सरकार आमच्यासाठी पालकासारखे आहे आणि मी त्यांना विनंती करते की भविष्यातील खेळाडूंसाठी कुस्ती सुरक्षित करावी. संजय सिंग यांनी महासंघात हस्तक्षेप करू नये असे मला वाटते. मी मंत्रालयाला केवळ विनंती करू शकते. मंत्रालयाने ते परत येणार नाही असे सांगितले तर चांगलेच आहे. अनिता नायक हिला बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद. कर्नाटक जिमखाना आणि चॅपल स्पोर्ट्स यांच्या वतीने हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या अनिका नायक हिने 11 वर्षाखालील मुलींच्या गटाचे अजिंक्यपद पटकावले, तर विविध गटात नमन हसबे आणि रिधन असुंडी यांनी रौप्य पदक पटकावले. 11 वर्षाखालील मुलींच्या उपांत्य सामन्यात अनिका नायक हिने स्वाती हिचा 30-9 असा पराभव केला, तर अंतिम सामन्यात वृद्धिका हिचा 17-15, 15-12 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. 13 वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात उपांत्य सामन्यात नमन आणि रिधन या जोडीने अनिश्वर राहुल या जोडीवर 15-12, 8-15, 15-7 असा विजय मिळवला, पण अंतिम सामन्यात मात्र त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. अनिका नायक, नमन हसबे व रिधन असुंडी यांना बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे NIS प्रशिक्षक भूषण अन्वेकर यांचे मार्गदर्शन, तर संघटना सेक्रेटरी अशोक पाटील यांचे प्रोत्साहन मिळत आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.